येस बायको बोला. गुड मॉर्निंग सगळ्यांना. गुड मॉर्निंग फ्रॉम शिर्डी. फ्रॉम शिर्डी. आता वाजलेले आहेत 6:40. जे मी तुम्हाला मशीन्स दाखवले ना, जर तुम्ही ऑनलाईन नाही बुक केलं तर इथे येऊन पण आपण बुक करू शकतो. पंचमुखी विष्णू गणपती टेम्पल. ते मंदिर कसं होतं? खूप मस्त, खूप छान. खूप वेगळं पण होतं ना. व्हेरी डिफरंट. मूर्तीच एवढी मस्त होती. झाली तुमची मोनो ब्लॉगिंग करून? हो, एक्सप्लोर विथ स्कायचा फाउंडर आहे ना. ओके ओके. फाउंडरला ऍक्टिव्ह मी केलंय बायकडे. मग ते ऍक्टिव्ह केलंय तू. हा, विराट कोहली बोलतो ना, द वुमन हॅव केम इन टू माय लाईफ गॉट चेंज. ते इथे आलं आहे हेरिटेज विलेज मध्ये. फेमस साईबाबांची पालखी सोहळा. मूवी काहीच नाही ना ह्याच्यात. हा, काय ना दोघही आमचे कलाकार. आकाश वजन झेपणार नाही. लॉकडाऊन मध्ये आकाशने केलेलं, पण तेव्हा तो बारीक होता. इझियर. हेलो. शिर्डी वही जाते हैं जिन्हें साई बाबा बुलाते हैं. सो हॅलो आणि वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल. हा आहे आमचा मिनी ब्लॉग. मिनी असं नाही म्हणू शकत, हा म्हणजे एक शॉर्ट ट्रिप जी रॅन्डम आम्ही ठरवली आहे. आणि वी आर गोइंग टू शिर्डी विथ 2 of our फ्रेंड्स. एकदम रॅन्डम प्लॅन आहे. आज फ्रायडे नाईट आहे आणि आम्ही निघतोय. आणि आम्ही हा प्लॅन ऑलमोस्ट आय थिंक काल वेडनेसडेला आमचं असं ठरलं की अरे जायचं का. आणि काल आम्ही फायनल केलं की ओके आज जाऊया, आज निघूया. सो आता ऑलमोस्ट आय थिंक 10:30 वाजलेत आणि आम्ही आता निघतोय शिर्डीला. लेट झाला, 11 निघालाय. आणि यामध्ये तुम्हाला कळेल की तुम्ही ऑनलाईन पासेस बुक करून कसे तिथे जाऊ शकता. होपफुली ते झालं पाहिजे. सकाळी 4 वाजताचा आम्ही काकड आरतीचा पास केलाय. येस, निघूया आपण पटकन. ते या गाडीने आम्ही जातोय. आमचा टॉपिक आहे. हॅलो, ॲज युजल तुम्ही लेट आहात आणि मला वरती यावं लागलंय. अरे पॅन कार्ड नव्हतं भेटत. अशा प्रकारे आम्ही आता निघालो आहेत आणि आम्ही आहोत मंगोच्या गाडीमध्ये. कसा आहे माझा न्यू लुक? फक्त मिशी ठेवली अशी मी मोठ्या माणसांसारखी. सेम असं काकांसारखं दिसतं. अच्छा. आकाश काय नाही, माझा न्यू इयर रेझोल्युशन थोडा 10-15 दिवस लेट आहे. बघा व्लॉग मध्ये बोलतोयस. ऐलान करतो मी. ऐलान काय बोलतात? आणि आपल्यावर गाडीत आहे मंगू आणि सायली. सायली मगाशी काम करत होती, आता जस्ट ती फ्री झाली आहे. आणि पहिल्यांदा मँगोच्या गाडीचे दर्शन होत आहे तिथे. येस, न्यू स्कोडा, ब्लॅक स्कोडा. सो जस्ट निघाले आम्ही ॲज ऑलवेज. इथे हा जो रोड आहे आय थिंक नाशिक हायवे, इथे ट्रॅफिक आहेच थोडंसंच, पण आय थिंक पुढे जाऊन रस्ता क्लिअर असेल. प्लॅन असा आहे की आम्ही आता जाऊन मग सकाळी मी काकड आरती तिकडे घेणार आहोत. बिकॉज असं आम्ही दर्शनाला शिर्डीला आम्ही दोघंही जाऊन आलोय, बट आरतीला गेलो नाहीये. आम्ही जस्ट असं विचार केला की आपण जाऊया तिकडे आणि बघूया. आणि खूप आधीपासून काकड आरती ऐकलंय, पण कधी सौभाग्य नाही मिळालं आम्हाला ते अटेंड करायचं. तर सौभाग्य, सॉरी, भाग्य सौभाग्य जे काय ते. तर आणि हा आम्हाला ही आता कळालं ऑनलाईन जेव्हा त्यांच्या वेबसाईटवर गेलो. ती वेबसाईटची लिंक आम्ही खाली देऊ. ऑफिशियल एक वेबसाईट आली ज्याच्यावरती तुम्ही VIP पासेस बुक करू शकता. 200 काहीतरी तिकीट आहे आणि 400 आणि 600 आरतीचे तिकीट आहेत. तर आम्ही 600 वाले तिकीट बुक केलेत, जेणे आम्ही काकड आरती सकाळी आरती घेऊ आणि दर्शन पण घेऊ. म्हणून आम्ही आज रात्री निघालोय. इट इज फ्रायडे नाईट, सो आम्ही आज रात्री निघालोय. आता आम्हाला ऑलमोस्ट 3.5 hours दाखवतात तिकडे पोचायला.
तिकडे पोचून मग 4:15चं आमचं टाइम आहे त्या आरतीला अटेंड करायचं ॲज पर द तिकीट. तो संपूर्ण तुम्हाला आपली जर्नी दाखवू. स्टे ट्यून, शेवटपर्यंत ब्लॉग पहा. नक्की पहा. किती टाइम नंतर उजेड आला. येस बायको बोला. गुड मॉर्निंग सगळ्यांना. गुड मॉर्निंग फ्रॉम शिर्डी. फ्रॉम शिर्डी. आणि आता वाजलेले आहेत 6:40 6:40. आणि आम्ही दर्शन करून आरती करून बाहेर आलेलो. एक अराउंड 3:30ला उठलो आणि 4:30ला आम्ही लाईनमध्ये गेलो कारण की आमच्या काकड आरतीचे पास आम्ही ऑलरेडी काढलेले. आणि आपण समृद्धी महामार्ग खूप छान एक्सपिरियन्स समृद्धी महामार्गाचा बिकॉज खूप लवकर आम्ही आलो. 3.5 तासात तिथे पोहोचून गेलो. 3.25 तास पेक्षा पण कमी तास. हा. आणि मस्त आलो आम्ही. खूप छान आलो. आणि पटकन मग इकडे एक नॉर्मलच आम्ही रूम घेतला बिकॉज आम्हाला लगेच तयार होऊन सकाळी यायचं होतं. हार्डली आमच्याकडे 1 तास होता. सो आम्ही पटकन तयार झालो आणि आलो. आणि आता आमची आरती आम्हाला मिळाली. खूप छान आरती होती. मोबाईल अलाउड नव्हता म्हणून काही शूट नाही करू शकलो. हा, इथे बाहेरच मोबाईल तुम्ही कुठे काढून जाऊ शकता किंवा जिथून तुम्ही हार घ्याल तिथे आपण चप्पल आणि मोबाईल ठेवतो. ठेवू शकतो लॉकरमध्ये बिकॉज असा मोबाईल नाही भेटत आहे आतमध्ये कुठे शूट करायला किंवा फोटो काढायला. म्हणून आम्ही मोबाईल ठेवलेला. आता पण just सकाळचं दर्शन मला आवडलं. म्हणजे खूप लवकर आपण फ्री. आता बघा वाजलेत 6:30 वाजून गेलेत. आम्ही लोक फ्री आहोत. म्हणजे तुम्ही दिवसभर शिर्डी आरामात फॅमिली सोबत फिरू शकता आणि गर्दी पण काहीच ना. करून पटकन सकाळी येऊन तुम्हाला छान आरती भेटते. आणि एक खूप सुंदर म्हणजे बाबांचं त्यांनी सगळं असं त्यांना अंघोळ घातली नंतर त्यांना कपडे घातले असे व्यवस्थित तयारी पूजा बघायला केली, मिळते. तयारी व्यवस्थित सगळं आणि बघायला भेटलं. वाईब असते थोडी आणि आरतीची आरती पॉझिटिव्ह असतेच नो डाऊट. पॉझिटिव्ह वाईब असते थोडी. ते कुत्रा आहे. आणि हे जे तुम्ही माझ्या बाजूला दिसत ना, ही सगळी नॉर्मल दर्शनाची लाईन आहे. म्हणजे मी स्वतः इथे किती वेळा लाईन लावल्यात पण आता सकाळीचे 6-5 वाजले तर काहीच लाईन नाही. आणि आज सॅटर्डे तर अर्ली मॉर्निंग आम्ही तो पास काढलेला हा. आरतीचा म्हणून आम्हाला डिरेक्ट VIP लाईनमध्ये मिळालं. आम्हाला कॉस्ट त्याची किती होती? 600 पर पर्सन कॉस्ट. जर तुम्हाला आरती जरी नको असेल ना तर VIP पास 200 रुपयाला मिळतात. तर कोण एजड तुम्हाला थोडंसं 45 मिनिट्स 50 मिनिट्स लागतात. इथे आम्हाला काहीच वेळ नाही लागला. म्हणजे आमचं हार्डली 5 मिनिटात आम्ही फक्त लाईनने डायरेक्ट कारण ते काकड आरतीवाली होती ना म्हणून. तर आता बघू की पुढचा पण प्लॅन असा काय फिक्स नाही आहे. फिक्स नाही. आता काहीतरी नाश्ता करू आणि लेट्स सी काय करू शकतो अजून. जे मी तुम्हाला मशीन्स दाखवले ना, आपल्या इथे कसं आपण ट्रेनचे तिकीट काढतो तसे जर तुम्ही ऑनलाईन नाही बुक केलं तर इथे येऊन पण आपण बुक करू शकतो. ते पासेस घेऊ शकतो. पंचमुखी विष्णू गणपती टेम्पल हा सो आम्ही आता सकाळी जसं खूप छान दर्शन झालं आणि मग आम्ही रूमवर गेलेलो, झोपलो, थोडा आराम केला, नाश्ता पण केला. उडुपी मध्ये इकडे सगळ्यांना उडुपी त्यांनी टायटल देऊन ठेवलाय. आम्ही एक साई राज उडुपी करून होतं हॉटेल, तिकडे नाश्ता पण केला आणि मग रूमवर गेलो, थोडा आराम केला आणि आता वाजलेत ऑलमोस्ट 2 आणि आम्ही आता निघालो आहोत बिकॉज इथे नियर बाय एक टेम्पल आहे. कुठला आकाश? पंचमुखी विष्णू गणपती टेम्पल. 12 मिनिट्स डिस्टन्स आहे इकडनं. मी आता चाललोय तिकडे. हा बघा ते पण सांग ना, साई तीर्थ आहे. तुम्हाला अम्युजमेंट पार्क हवा असेल तर ते करू शकता. अम्युजमेंट पार्क करू शकतात. साई तीर्थ पण आहे आणि प्रसादालय पण आहे. मोस्टली आम्ही प्रसादालय जाऊन आलो आहोत म्हणून या टाइमला आम्ही खूप लेट होत 2 वाजल्यात म्हणून आम्ही प्रसादालय नाही जाते. आम्ही पहिले या टेम्पलला जातोय. तिकडनं आम्हाला हेरिटेजला पण जायचंय, राईट? हेरिटेज विलेजला. सो सॉरी, आम्हाला माहिती आहे आम्ही टेम्पलचे काही शॉट नाही घेऊ शकलो बिकॉज तिथे मोबाईलच अलाउड नव्हता आणि कुठेच तिकडल्या ह्याच्यामध्ये. सो
पण दर्शन खूप छान झालं. सांगा हे पंचमुखी विष्णू गणपती मंदिर कसं होतं? खूप छान होतं. खूप छान होतं. खूप वेगळं पण होतं ना. व्हेरी डिफरंट. मूर्तीच एवढी तर एवढी मस्त होती हे आहे. यार. मस्त व्हेरी नाईस. सिटीपासून थोडं आत आहे म्हणून मग थोडं असं एक्सप्लोर नाही पण खूप व्हेरी छान आहे. पीसफुल प्लेस. हा म्हणजे आजूबाजूला असे गाडी हायवे तसं नाही आहे. तर चांगलं आहे, टाइम काढून येऊ शकतात. पीसफुल आहे थोडंसं. हे एकदम पण असं काय लांब नाहीये, जवळच आहे. 10 मिनिटच. मूर्ती खूप छान आहे. खूप छान आहे. खूप छान आहे. पंचमुखी मूर्ती. चला जायचं हेरिटेज विलेजला. तुम्ही फॅमिली सोबत येत आहे, जसं देवने मागाशी सांगितलं, इथे शिर्डीला सुद्धा वेट अँड जॉय बनवलं आहे आणि शिर्डीला सुद्धा एक डिवोशनल थीम पार्क आहे ज्याच्यामध्ये सगळे जे टेम्पल प्लेसेस आहेत, जसं की केदारनाथ झालं, सिद्धिविनायक टेम्पल झालं, साईबाबा मंदिर झालं, असे धामचे यात्रा होते. शॉर्ट यात्रा ट्रेनमध्ये बसून. लॉट ऑफ व्हिडिओज आर अवेलेबल ऑन यूट्यूब, तुम्ही जाऊन पाहू शकता. तर ती एक असते. लंका दहन, साईबाबा शो, असे 4-5 शो त्याच्यात इन्क्लूड आहे. तर एक 3-4 तासाची ती ॲक्टिव्हिटी आहे, ते तुम्ही बुक करू शकता जर तुम्हाला ते हवं असेल तर. आम्हाला आता सध्या तरी असं ते नाही वाटलं करावं असं, म्हणून आम्ही नाही जात आहोत. बट खूप सारे व्हिडिओज यूट्यूबवर अवेलेबल आहे, तुम्ही त्या रेफर करा. आणि इफ यू लाईक इट डेफिनेटली तुम्ही जाऊ शकता तुमच्याकडे वेळ असेल तर. ज्यांना कुणाला वेट अँड जॉय वॉटर पार्क इन शॉर्ट, तिथे सुद्धा जाऊ शकता. मी ऑलरेडी एकदा फॅमिलीसोबत आलो तेव्हा हेरिटेज विलेजला गेलो होतो, बट ह्यांनी पाहिलं नाही आहे. तर आपण हेरिटेज विलेज बघायला जाऊया. झाली तुमची मोनो ब्लॉगिंग करून? हो, तू नसतेस की मी लगेच चालू होऊन जातो. लगेच आम्ही चालू होऊन जातो. आम्ही जसे बडबड येते. एक्सप्लोर विथ स्कायचा फाउंडर आहे ना शेवटी. ओके ओके. फाउंडरला ऍक्टिव्ह मी केलंय पाहिजे. रिॲक्टिव्ह बोलायचं का तुला? ऍक्टिव्ह नाही बोलू शकत, तर रिॲक्टिव्ह. तरी शांत झालंच ना, ज्याला ऍक्टिव्ह करावं लागलं. मग ते ऍक्टिव्ह केलंय तुला. हा, विराट कोहली बोलतो ना, द वुमन हॅव केम इन टू माय लाईफ गॉट चेंज. ते इथे आलं आहे हेरिटेज विलेजमध्ये. साई हेरिटेज विलेज करून आहे. ह्याची एंट्री फी आहे 150 पर पर्सन. आता बघू कसं आहे. जस्ट आम्ही एंटर केलं आहे. सो मेनली हा कन्सेप्ट असा आहे, त्यांच्या टाईमाला कसं विलेज होतं, काय होतं, त्यांचे छोटे छोटे असे स्टॅच्यू वगैरे आहेत इथे आजूबाजूला. मला जे दिसतंय ते मी बोलते. जसं तुम्ही बघू शकता, साई हेरिटेज विलेज 150 पर पर्सन एंट्री आहे. आणि काय काय गोष्टी इथे तिकीटमध्ये इन्क्लुडेड आहेत, काय काय गोष्टी नॉन पेएबल आहेत. जसं की हे रोपवे, हॉर्स राईड वगैरे आपल्याला वेगळं चार्ज त्यासाठी भरावे लागतात. हा आहे मेन डोअर अँड देन वी आर एंटरिंग. गोंधळ. खंडोबा टेम्पल. इथे कोंबडा आहे आणि ते तांदूळ निवडायला बसल्यात. इथे बाई बाई बघा किती हॉरर दिसते. इथे वासुदेव आहे. वासुदेव आला. वासुदेव आला. भेड बकरी. बंब तर आपल्या गावाला आता पण आहे, तरी सुद्धा जुन्या काळी हे वापरायचे, गिझर नव्हते. तसं खूप असं त्यांनी टेम्पल बोलते मी, सॉरी, विलेज सारखं बांधलं. फेमस साईबाबांची पालखी सोहळा. मूवी झालं किंवा कोणत्याही एरियामध्ये जेव्हा काय प्रदर्शन असतं तर हेच दाखवतात.
ही अशी ट्रेन आहे आणि हा पूर्ण ट्रॅक आहे. त्याची 20 रुपीज आय थिंक तिकीट आहे आणि असा वरचा ओव्हरलुक तुम्हाला भेटेल. साईबाबा जर जवळ मंदिरात साईबाबांना नसेल बघायचं भेटलं तर इथे पण आहे. हा टास्क आहे, हा कम्प्लीट करायचा आहे. जर 150 रुपये वसूल करायचे असेल तर हे करावं लागेल. नाही मी कुर्तीचे नाही करू शकत. अरे काय, अरे चालायचंय फक्त. हा हे करा पहिलं. बाजूवालं पण इझी, मी एक्सपर्ट आहे, मी करून बसलोय ते. काहीच नाही ना ह्याच्यात. हा काय ना इथून जाईल ती. जा पुढे. अरे येऊ तर दे, ती आधी आलीच नाहीये. जा ना देऊ. दोघही आमचे कलाकार. आकाश वजन झेपणार नाही. लॉकडाऊन मध्ये आकाशने केलेलं, पण तेव्हा तो बारीक होता. आता थोडं डिफिकल्ट जाते त्याला. मॅडम तुम्ही थांबा थोडं. आता खरी परीक्षा आहे तुमची. मी स्विंगच करते. सायली हळू पुढे जा की स्विंग करणार. मागे यायचंय तुला. सो द मोमेंट ऑफ ट्रूथ इज हिअर. रिक्षा पण होतो जो तिकीटमध्ये इन्क्लुडेड आहे आणि आता जस्ट तो चालू झाला आहे. सो आम्ही तिथे पण जातो आता बघायला या सगळ्या छोट्या मोठ्या ॲक्टिव्हिटी करून. 150 तिकीटनुसार मला थोडं एक्सपेन्सिव्ह वाटलं. लाईक 50-80मध्ये पण झालं असतं. एवढं काय वाव फॅक्टर नाही आहे, बट ठीक आहे. लाईक यू हॅव नथिंग एल्स टू डू, तर तुम्ही ट्राय करू शकतात. सही बात है, मेरे हाथ में नहीं, भैया के हाथ में दो बनेंगे. छोटू इधर आ. कोलकाता घूमने जाओ, अभी कहो तो इसमें मैजिक से 2 बना दूं 2. हाँ. अरे डाली नहीं भाई, ये जाएगी आगरा घूमने. आगरा जाना है. देखो एक आ गई. हा आहे कठपुतली शो, पपेट शो. मछली स्टेप. तुम्ही जर
पाहिलं असेल मे बी आपण हेरिटेजलाच लास्ट व्हिडिओ लास्ट व्हिडिओ गेलेली आपण शो बघितला पपेट शो बघितला आणि त्याच्यानंतर आम्ही घरी आलो. घरी येताना असं काही नव्हतं. जर्नीमध्ये आम्ही सेफली मंगूने छान अशी ड्राईव्ह करून आम्ही घरी आलो. आणि मध्ये फक्त मॅकडी वगैरेला थांबलो होतो. मॅकडी थांबलेलो तर जस्ट. असं काय दाखवण्यासारखं नव्हतं तुम्हाला. अशा प्रकारे ही व्हिडिओ इथेच संपतीये. तर तुम्हाला आपला व्लॉग जर आवडला असेल तर प्लीज व्लॉगला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटू आपण एका नवीन व्लॉग मध्ये. तोपर्यंत टेक केअर आणि बाय बाय.